बजाजनगर येथील महाराणा प्रताप चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं खासदारांच्या कथित पक्षात्यागाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी प्रतिमेला जोडे मारून जोरदार घोषणाबाजी केली। छत्रपती संभाजीनगर पश्चिम आणि बजाजनगर वडगाव कोल्हाटी शाखेच्या वतीने महाराणा प्रताप चौकात आंदोलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। या आंदोलनात मोठ्या संख्येनं शिवसैनिक सहभागी झाले होते। उपजिल्हा प्रमुख अरविंद धिवर, तालुका प्रमुख विष्णू जाधव आणि शहर प्रमुख विशाल खंडागळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडलं। यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला। महिला आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनीही आंदोलनात सहभाग घेत निषेध नोंदवला। दरम्यान प्रतिमेचं दहन करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली। शेकडो शिवसैनिकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या आंदोलनातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करण्यात आला। अशोक साठे, MCN न्यूज, वाळूज। जय महाराष्ट्र। मी अनिता पाटील, पश्चिम तालुका संघटक। आज आम्ही हे निषेध केलेला आहे इथं पश्चिमच्या वतीने, तर जे 6 खासदार गेलेले आहेत गद्दारी करून, तर त्यांच्या निषेधात आम्ही आज इथं जमलेलो आहोत। तर मला एवढं बोलायचं आहे की हे म्हणतात की उद्धव साहेब टाइम देत नाहीत, उद्धव साहेब वेळ देत नाहीत, आणि एकनाथ शिंदे साहेब म्हणतायत की काँग्रेस बरोबर गेले उद्धव साहेब म्हणून आम्ही निघालोय हिंदुत्ववाद। जेव्हा मुख्यमंत्री उद्धव साहेब होते तेव्हा ते पण मंत्रिमंडळातच होते एकनाथ शिंदे, मग तेव्हा त्यांना काँग्रेस कळलं नाही का? तेव्हा ते काँग्रेस सोबत नव्हते का? मग आता का काँग्रेस कळायला लागलं एकनाथ शिंदेना? हे मला विचारायचंय। आणि उद्धव साहेबांनाही विनंती आहे की जे मशालीच्या चिन्हावर निवडून येतात त्या गद्दारांना हकालपट्टी केली पाहिजे, त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे, नवीन यंग मुलांना हे चान्स दिला पाहिजे, एवढंच माझी विनंती आहे। आणि प्रत्येक गोष्टीमध्ये का गद्दारी होते की सगळ्यांना असं वाटायला लागले की उभाटा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा फक्त निवडून देतोय, म्हणजे इथं येतात, बाहेरून निवडून जातात आणि मस्त गद्दारी करून जातात आणि आमचं कष्ट गेलं वाया। मग यासाठी जे कष्ट करतात, जे तळागाळातून उभे आहेत आज, त्यांना संधी द्यावं आणि त्यांच्याकडून काम करून घ्यावं आणि जनतेलाही त्याचं काहीतरी समाधान वाटेल असं मला वाटतंय। आणि असं सगळ्याच मतदारांना वाटते, कारण मतदार हा भगवान आहे आणि मतदारासोबत गद्दारी करणं हे खूप चुकीचं आहे। म्हणून एवढं मी म्हणते की या गद्दारांना परत घेऊ नये। आणि असे कितीतरी लोक आहेत, पूर्ण सदस्यापासून ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद, कोणी असो, या लोकांना परत चान्स नाही दिला पाहिजे, कारण यांना यांची जागा दाखवलीच पाहिजे। यांना वाटतंय की उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणजे फक्त तिथं तिकीट मिळतं, तिथं निवडून येतो ही आणि आलेले ते येतात आणि मस्त निवडून मस्त दुसरीकडे जातात आणि त्यांची पोळी भाजून घेतात खोक्यासाठी। बस, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी विशाल खंडागळे, शिवसेना शहर प्रमुख, छत्रपती संभाजीनगर पश्चिम, बजाजनगर। आज रोजी आम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबांच्या छत्रछायाखाली वाढून आणि जनतेच्या विश्वासावरती, उद्धव साहेबांच्या विश्वासावरती, नेतृत्वावरती ज्यांनी विश्वास देऊन ते निवडून आले, ते 6 खासदार आज गद्दार झालेले आहेत। त्यांचा निषेध करण्यासाठी, त्या गांडू भडव्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही जमलो होतो। आणि आमच्या बजाजनगर पश्चिम संभाजीनगरच्या वतीनं आम्ही या ठिकाणी आज त्यांचा जाहीर निषेध केलेला आहे। आई तुझा भावानीची शपथ खाऊन, स्वतःच्या लेखा बाळांची शपथ खाऊन जे खासदार आज उद्धव साहेबांना गद्दार झाले, पक्षाचे गद्दार झाले, नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आई तुझा भावानी बघत आहे, त्यांच्यासोबत कधीच चांगले होणार नाही। हा शिवसैनिकांचा शाप त्यांना लागल्याशिवाय राहणार नाही आणि ते आणि त्यांची पुढची पिढी हे गद्दारीला त्यांचा शिक्का आजरावर राहणार आहे। त्यांचं खानदान, त्यांचं कुळ इथून पुढे फक्त गद्दार या नावानेच ओळखलं जाणार आहे। धन्यवाद। जय महाराष्ट्र। मी विष्णू जाधव, संभाजीनगर पश्चिम, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा तालुका प्रमुख। आज जे महाराष्ट्रात जे चाललेली घटना आहे ही दुर्दैव आहे। ज्या पक्षाच्या नावावर निवडून यायचं, पक्षाचा सिंबल घ्यायचा आणि ढुंगाला पाय लावून पळून जायचं, ही प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही, मला असं वाटतं या देशातच घडतीये। ही निंदनीय गोष्ट आहे। आजकाल सामान्य लोकांचा कुठल्याही गोष्टीवर आता विश्वास राहिलेला नाही। मला तर असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये कोणी फॉर्म भरू नये, याच पक्षाच्या लोकांना उभं करावं, यांनी स्वतः फॉर्म न भरता यांना लोकांना, नागरिकांनी विरोधात यावं। आज ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या भरवशावर जनतेने यांना निवडून दिलं, आज जर बघितलं, आज शेतकऱ्याचे कर्जमाफी होत नाही, शेतकरी हातबल झालेला आहे, पाऊस नाही, लोकांना खत मिळत नाही, लोकांना
गॅस सिलेंडर मिळत नाही, या सर्व गोष्टी पाहता आज ह्याच गोष्टीचं चीड येते. ज्या पक्षाच्या नावावर निवडून येतात आणि पक्षाची बेमानी करतात, नागरिकाची बेमानी करतात, अशा खासदाराचा आम्ही आज या वाळूज महानगरमध्ये महाराणा प्रताप चौक मध्ये त्याचाही खासदाराचा आज आम्ही जोडो मारो आणि निषेध केलेला आहे. आणि येणाऱ्या काळात अशी हीच परिस्थिती जर राहिली तर जशाच तसं उत्तर कुणी असेल, सामान्य कार्यकर्ता जरी निवडून आला त्यांना अशी पक्षाची बेमानी केली, इथून पुढे ते हेच त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. आणि आम्ही ह्या सही खासदाराचा जाहीर निषेध करतो. जय महाराष्ट्र.